अवैध मुरुम उत्खनन आत्मदहनाचा इशारा. मोहोळ तालुक्यातील आणगर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या काही गावातून अवैधरित्या मुरुम उत्खनन होत असून हे न थांबवल्यास 15 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संग्राम फाटे यांनी दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहोळ तालुक्यातील आणगर अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत शेटपळ, आष्टी, सिद्धेवाडी या गावात पाझर तलाव व गायरान जमीन आहे. शेटपळ येथील काही मुरुमचोर राजरोसपणे मुरुम चोरून नेत आहेत. काही शेतकऱ्यांकडे पाझर तलाव आहेत. त्या शेतकऱ्यांना काही पैसे देत शासनाच्या मालकीच्या पाझर तलावातील लाखो रुपयाच्या अवैधरित्या बेसुमार मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. आणगर अप्पर तहसील कार्यालयातील तहसीलदार कारवाई करण्यासाठी येण्याची सूचना मिळताच शेटपळ येथील कोतवाल व तलाठी वाळू माफियांना आधीच सावध करतात. त्यामुळे तहसीलदार साहेबांना रिकाम्या हाती माघारी जावे लागते. सिद्धेवाडी व शेटपळमधील शासनाने अक्वायर केलेल्या पाझर तलावातील विनापरवाना हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन केले गेले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी हा मुरुम विकला आहे त्यांच्या उतार्यावर पंचनामा करून बोजा चढवावा. शेटपळ येथील तलाठी व कोतवाल यांनी पदाचा गैरवापर करून जमिनी खरेदी केली असून त्याची चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर शेटपळमधील मुरुम माफिया, जेसीबी चालक, टिपर चालक यांची वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणीसह इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले असून यावर कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 फेब्रुवारीला आत्मदहन करणार असल्याचा इशारा संग्राम फाटे यांनी दिला आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा.